जुलै आणि ऑगस्ट महिन्यासाठी एक अतिशय आनंदाची बातमी आहे. बघा, पहिल्यांदा जुलै महिन्याचा हप्ता 1,500 रुपये येणार आहे आणि त्याचा हा तुम्ही जी-आर हा बघू शकता. जी-आर येऊन आता 8 दिवस झालेले आहेत आणि अतिशय आनंदाची बातमी म्हणजे आजपासून वाटपाला इथं सुरुवात होण्याची शक्यता इथं दाट आहे. कारण काय मी पुढे सांगतोय तुम्हाला, पण लक्षात घ्या, हा जी-आर सध्या जुलै महिन्याचा आलेला आहे आणि जुलै महिन्यासाठी 319 कोटी हे सरकारनं दिलेले आहेत. हे पर्यंत सगळ्यांना माहिती आहे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जुलैचा हप्ता आधी कधी येणार आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार, कोणत्या लाडक्या बहिणी पात्र आहेत, कोणत्या जिल्ह्यांपासून सुरुवात होणार, कोणत्या बँकेत पैसे येणार, नेमकं काय आलेली आहे अपडेट कारण भरपूर न्यूजपेपरमध्ये किंवा न्यूज वाहिन्यांमध्ये ह्या गोष्टी आलेल्या आहेत. तर ते काय आहेत आपण एकंदरीत सगळं गोष्टी इथं पाहणार आहोत. त्यामुळे खूप व्हिडिओ महत्त्वाचा असणार आहे. बघा, भरपूर लाडक्या बहिणी ह्यात प्रतीक्षित आहेत की जुलै महिन्याचा हप्ता कधी येणार. आणि जुलै महिन्यासाठी सगळ्यात महत्त्वाची बातमी म्हणजे आज आहे 18 ऑगस्ट, आज मंगळवार. आज लाडक्या बहिणींना वाटपाला सुरुवात होणार आहे. का सांगतोय, कारण आज, उद्या आणि परवा हे 3 दिवस वाटप चालणार आहे, ज्याच्यामध्ये लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचा हप्ता येईल. त्याच्यानंतर गुरुवार आणि शुक्रवार ह्या 2 दिवसात तुम्हाला नवीन एक जी-आर पाहायला मिळणार आहे, ज्याच्यामध्ये ऑगस्ट महिन्याचा हप्ता हा देण्यात येईल असं सांगण्यात येत आहे. लक्षात घ्या, हे कन्फर्म झालेलं नाही, पण ऑगस्ट महिन्याचा हप्तासुद्धा तुम्हाला ह्याच महिन्यात रक्षाबंधनला वाटप होणार आहे अशी माहिती आहे. पण ह्याच्यामध्ये भरपूर लाडक्या बहिणी बाद केल्या गेलेल्या आहेत का, किती लाडक्या बहिणी बाद झालेल्या आहेत, हे सुद्धा आपण ह्यामुळे पाहणार आहोत. तर आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मग 18, 19, 20 हे 3 दिवस तुम्हाला जुलै महिन्याचा वाटप होणार आहे, बरोबर. प्रत्येक लाडक्या बहिणींच्या मोबाईलवरती खटाखट पैसे येणार का. मग त्यानंतर ऑगस्ट महिन्याचा जो हप्ता आहे त्यासाठी तुम्हाला आधी जी-आर येणार आहे आणि जी-आरमध्ये किती निधी मंजूर होतो आहे हे खूप महत्त्वाचं आहे. कारण निधीवरून ठरणार आहे की किती लाडक्या बहिणी पात्र असणार आहे. जसं की आता आपण बघितलं, 319 कोटी एवढा निधी आलेला आहे, म्हणजे वर्षीपेक्षा गेल्या महिन्यापेक्षा जास्त आलेला आहे. ह्यावेळेसचा 20 ते 25 लाख निधी हा जास्त आलेला आहे. याचा अर्थ असाच की लाडक्या बहिणीची संख्या कुठेतरी वाढलेली आहे. पण हेच पुढे कंटिन्यू होत आहे का ऑगस्ट महिन्यासाठी, हे सुद्धा बघणं तितकंच महत्त्वाचं आहे. कारण भरपूर लाडक्या बहिणींना काय होतं आहे, या महिन्यात हप्ते येतात, पुढच्या महिन्यात हप्ते येत नाहीत. आता कुठल्या लाडक्या बहिणींना मागच्या महिन्यात हप्ते आले होते हे सांगा. कुठल्या लाडक्या बहिणींची ई-KYC झालेली आहे. कारण ई-KYC संदर्भात सुद्धा एक मोठी अपडेट मी तुम्हाला पुढे सांगणार आहे, तो खूप महत्त्वाची असणार आहे. आणि पुढे नेमकं तुम्हाला काय करावं लागणार हे सुद्धा तुम्हाला मी सांगणार आहे. आता नेमकं कोणत्या बँकेत पैसे येतात हे सुद्धा मी तुम्हाला आता सांगतो. सुरुवातीला जर आपण बघितलं तर SBI, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, पोस्टाचं खातं, अशा या जरा सरकारी जे काही बँका आहेत किंवा सरकारी व्यवस्था आहे त्याच्यामध्ये सगळ्यात अगोदर पैसे येतात. त्यानंतरच तुमच्या ज्या प्रायव्हेट बँका आहेत त्याच्यामध्ये पैसे येत असतात. त्यामुळं लाडक्या बहिणींनो, आता तुम्हाला नेमकं काय करणं अपेक्षित आहे जेणेकरून तुम्हाला हप्ते हे येतील. हप्ते येतील याचा अर्थ फक्त जुलै महिन्याचा हप्ता नाही, ऑगस्ट महिन्याचा सुद्धा हप्ता आला पाहिजे. कारण भरपूर लाडक्या बहिणी प्रतीक्षित आहेत. त्यांचं रक्षाबंधन आता तोंडावर आलेलं आहे. अगदी 8 दिवसावर रक्षाबंधन आलेलं आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आता पुढच्या शुक्रवारीच रक्षाबंधन आहे. तर 18 ते 28 हे 10 दिवस खूप महत्त्वाचे आहेत. ह्या 10 दिवसात तुम्हाला 2 वेळा वितरण होणार आहे याची शक्यता दाट आहे. कारण जी-आर तर जुलैचा आलेला आहे, आता फक्त ऑगस्टचं राहिलेलं आहे. कारण गेल्या वर्षीप्रमाणे सरकारनं ह्यावेळेससुद्धा, गेल्या वर्षी आपण जर बघितलं तर 2 हप्ते त्यांनी एकत्रितच दिले होते, बरोबर. पण ह्यावेळेस त्यांनी काय केलेलं आहे, सेपरेट लिस्ट काढलेली आहे. त्यांना माहिती आहे की ह्या लिस्टमध्ये ज्या लाडकी बहिणी आहेत त्यांची नावं पुढच्या लिस्टमध्ये ते काढू शकतात. कारण अर्ज पडताळणी गेल्या वर्षी एवढं कडक नव्हतं. ह्या वर्षी त्यांनी काय केलं आहे, प्रत्येक महिन्याला चाळणी लावलेली आहे. कशाची, अर्ज पडताळणीची. यादी आली, परत ते काय करतात, तुमची यादी कम्पेअर करतात, कोणासोबत चेक करतात तुमची यादी, RTO डिपार्टमेंटकडनं ते डेटा घेतात. स्वतः उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं की आम्ही प्रत्येक महिन्याला प्रत्येक ह्याला अर्ज पडताळणी होती, त्याच्यामध्ये RTOकडून डेटा घेतला जातो, त्याच्याकडून अन्न व पुरवठा विभाग त्याच्याकडून डेटा घेतला जातो, परत इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडून डेटा घेतला जातो आणि ज्या लाडक्या बहिणीची दोन्हीकडे नाव आहेत अशा लाडक्या बहिणीचं नाव काढलं जातं. भरपूर वेळा रेशन कार्ड जे डेटा आहे तो खूप महत्त्वाचा ठरतो. कारण आता पिवळं रेशन कार्ड असो किंवा केसरी रेशन कार्ड असो, ह्याच्यामध्येच पैसे येणार आहेत. फक्त पांढरं रेशन कार्ड धारकांना पैसे येणार नाहीत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ज्या लाडक्या बहिणीची रेशन कार्डची KYC झालेली आहे अशा लाडक्या बहिणीच पैसे येतात. आणि भरपूर ठिकाणी असं सुद्धा समजलं जातं की भरपूर वेळा नाव तुमचं पुस्तकात आहे पण ऑनलाईन पद्धतीने दिसत नाही, त्यामुळे सुद्धा तुमचं नाव काढण्यात आलेलं आहे. आणि 2 लाडक्या बहिणी
एकाच घरात रेशन कार्डवर त्याच्यापेक्षा जास्त लाभ घेत असल्याचं सरकारला आढळून आलेलं आहे. त्यामुळं त्यांचं नाव हे कमी करण्यात येणार आहे. आणि तुम्हाला अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगतोय, जे तुम्ही आता पुस्तक पाहिलं रेशन कार्डचं ते बंद होणार आहे. काही दिवसातच तुम्हाला डिजिटल रेशन कार्ड मिळणार आहे. आधार कार्डसारखं रेशन कार्ड तुम्हाला येणार आहे. त्यामुळं पटकन ऑनलाईन पद्धतीने तुमची नावं रजिस्टर करून घ्या, कारण हे जे कागदपत्र व्यवहार आहे तो बंद होणार आहे. जसं आधार कार्ड तुम्हाला आलेलं आहे तसंच तुम्हाला रेशन कार्ड डिजिटली येणार आहे आणि इथून पुढे सगळं प्रोसेस तशीच होणार आहे. काही दिवसातच तुम्हाला ते सुद्धा पाहायला मिळेल, त्याचीसुद्धा शेवटची तारीख पाहायला मिळेल. पण त्याच्या अगोदरच मी तुम्हाला सांगतो आहे, त्याच्या अगोदरच तुम्हाला मी हुशार करत आहे किंवा त्याच्या अगोदर तुम्हाला ती बातमी देत आहे मी की बाबा पुढे अशा अशा गोष्टी होणार आहेत. त्याचा GR सुद्धा आलेला आहे. त्यामुळं ऑनलाईन पद्धतीने जे काही रेशन कार्ड तुमचं दिसतं आहे ते तुम्ही काढून घ्या पटकन. मी तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर तो सुद्धा व्हिडिओ बनवतो. कमेंट करा रेशन कार्ड, मी तुम्हाला व्हिडिओ बनवून देईन. आता प्रत्येकाने पहिल्यांदा कमेंट करा की तुमचा जिल्हा कोणता आहे, कारण भरपूर लाडक्या बहिणी काय करतात, फक्त व्हिडिओ बघतात आणि त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचते का नाही हे मला समजत नाही. कारण प्रत्येकापर्यंत माहिती पोहोचणी गेली पाहिजे, खूप गरजेचे आहे. प्रत्येक लाडक्या बहिणीचा प्रश्न हा सॉल्व झाला पाहिजे, त्यांचं प्रश्नाचं उत्तर त्यांना मिळालं पाहिजे, एवढीच माझी इच्छा असते. प्रत्येक लाडक्या बहिणींना हप्ता मिळाला पाहिजे, एवढंच एक प्रामाणिक इच्छा असते. त्यामुळे प्रत्येकाने कमेंट करा तुमचा प्रॉब्लेम काय. आता भरपूर लाडक्या बहिणी म्हणतात की दादा EKYC नाही झालेली, तर EKYC संदर्भात एक तुम्हाला बातमी सांगतो. ते म्हणजे लवकरच EKYCचं पोर्टल सुरू होणार आहे पुन्हा एकदा. पण माझी सरकारकडे नम्र विनंती आहे की पटकन ह्या 2-3 दिवसात केलं तर बरं होईल. म्हणजे लाडक्या बहिणींना रक्षाबंधनमध्ये जी यादी येणार आहे त्याच्यामध्ये त्यांचं नाव येईल आणि ज्या राहिलेल्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना सुद्धा हप्ते मिळतील. कारण स्वतः आदित्य तटकरे मॅडमांनी सांगितलं की त्यांनी शिफारस केलेली आहे मुख्यमंत्र्यांकडे नवीन EKYC संदर्भात, तर ते सुद्धा लवकरच आपल्या लाडक्या बहिणींना येईल असं वाटतं. पण आपण जर स्वतः थोडंसं उचलून धरलं हे प्रकरण तर जास्त लवकर काम होईल आणि जास्त लवकर लाडक्या बहिणींना पुन्हा एकदा EKYC सुरू होण्याची शक्यता तिथं दाट आहे. तर आज पैसे येणार का, तर आज पैसे येण्याची दाट शक्यता आहे. आज तुम्हाला वितरण पाहायला मिळू शकतं. पण माझ्या सरकारकडे नम्र विनंती आहे की वितरण कराच तुम्ही, खूप उशीर करता आहेत. कारण तुम्हाला पुढचा हप्तासुद्धा द्यावा लागणार आहे. कारण एका हप्त्यानं काही होणार नाही. जुलै महिन्याच्या हप्त्यानं कुठल्याही लाडक्या बहिणींना आनंद होणार नाही. त्यामुळं 2 महिन्याचे हप्ते लाडक्या बहिणींसाठी देणं खूप महत्त्वाचं आहे. आता कुठल्या जिल्ह्यात वितरण होईल, तर नॉर्मली तुम्हाला मी सांगतो. सगळ्यात अगोदर पुणे, मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, सातारा, सांगली, धुळे, जालना, अमरावती, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक अशा मोठ्या जिल्ह्यांपासून, कोल्हापूर असेल, अशा मोठ्या जिल्ह्यांपासून वितरणाला सुरुवात होते. आणि जिथे जास्त लाडक्या बहिणींची संख्या आहे अशा जिल्ह्यांमध्ये वितरण होतं. आणि याचा अर्थ असा नाही की तुम्हाला जर तुमच्या जिल्ह्यात वितरण झालं तर आजच पैसे येतील असं नसतं. बॅचमध्ये पैसे येतात. ट्रान्झॅक्शन हे बॅचमध्ये होतात. म्हणजे 10 लाख आज ट्रान्झॅक्शन, उद्या 20 लाख, असे एक्झाम्पल म्हणून सांगतो तुम्हाला. अशा बॅचेसमध्ये ट्रान्झॅक्शन होतं. त्यामुळे आज पैसे नाही आले तर घाबरू नका. 2 दिवस वितरण ह्यासाठीच असतं की आज नाही पैसे आले तर उद्या येतील. त्यामुळं टेन्शन घेऊ नका. चॅनलला सबस्क्राईब करा. काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. आधी कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा आणि याच्याबद्दल अजून काही प्रॉब्लेम असतील तर विचारा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.